जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय कोणताही निकाल देणं उचित नाही, त्यांनी ही मागणी उचलून धरली आहे। जनगणनेची अपेक्षा ठेवून या निकालाकडे पाहिलं जातंय। मुख्य याचिकाकर्ते राहुल वाघ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी भूषण आहिरे यांनी। 50% आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे आणि आज या संदर्भात काय निकाल येणार, संपूर्ण राजकीय वर्तुळाचं या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सोडवणूक होऊ शकते, ज्यामध्ये आपल्याला आज प्रथमदर्शनी ही गोष्ट लक्षात येते की सुप्रीम कोर्टाने जे काही बांठिया आयोगाच्या पूर्वीच्या स्थितीमध्ये निवडणुका घ्यायला लावलेल्या होत्या, पण ज्यामध्ये 50%चं कॅपिंग स्पष्टपणे सांगितलेलं होतं, तर त्या दृष्टिकोनातून विचार करता आज राज्य निवडणूक आयोग जी काही आकडेवारी समोर सादर करणार आहे, त्या आधारावर निवडणुकीच्या प्रक्रियेसंदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट निकाल देण्याची दाट शक्यता आहे। ज्यामध्ये माझ्यासारख्या अभ्यासकाला एक गोष्ट प्रथमदर्शनी अशी वाटते की निवडणुका घेण्याचा आदेश न्यायपालिका देऊ शकतं, ज्यामध्ये 50%च्या वरती गेलेलं ओबीसी आरक्षण जर निवडणूक आयोगाने तो डेटा दिलेला असेल तर थांबवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। धुळ्यावरून भूषण आहिरे, साम टीव्ही न्यूज।